बारसू जवळच्या वाडी खुर्द गावामध्ये 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित। राज्य सरकारकडून अधिसूचना जारी। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पल्लवीत। नागपूर रामझुला हिट अँड रन प्रकरणामध्ये रितू मालूला अटक करण्यासाठी पोलिसांचा कोर्टामध्ये रिव्हिजन अर्ज दाखल। सत्र न्यायालयाने रितू मालूची जामिनावर सुटका केली। बहुजन विकास आघाडीच्या माजी स्थायी समितीच्या सभापतींवर हल्ला। किरकोळ कारणावरून बविया कार्यकर्त्यांकडून प्रशांत राऊतांना मारहाण। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गला येलो अलर्ट। पुण्यात 9 तारखेपर्यंत दमदार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। पिंपरी चिंचवड महापालिकेकडे 88 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त। मालमत्तांचा 5 ऑगस्टला लिलाव। लिलाव प्रक्रियेमधील सहभागासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत। नीट पीजीची प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला होणार। निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली। परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष तुरुंगवास, 10 लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेचीही तरतूद। पेपरफुटी इतर बाबी रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून विधेयक सादर। मुंबईतील धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये 15% घट। मुंबईकरांसमोर पाणी कपातीचा प्रश्न गंभीर। मनोज जरांगे पाटलांची संवाद यात्रा सोलापुरात दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार, तर आजपासून मराठवाडा दौऱ्याला सुरुवात। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करणार। भाविकांच्या सोयीसाठी 25% मनुष्यबळ वाढवणार। पुणे विभागीय आयुक्तांची माहिती। ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 5 दिवसांसाठी बंद राहणार। 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन बंद राहणार। पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार। पंढरपूरमध्ये स्वतंत्र अभ्यास आयोगाच्या निर्मितीसाठी होलार समाज आक्रमक। होलार समाज आषाढीला मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये रोखणार। गोंदियामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल करण्याची मागणी। अटी रद्द करण्यासाठी अजित पवार गटाच्या महिलांचं आंदोलन। सोलापुरातील कुकडी उजनी योजना सर्वेक्षणाला मंजुरीचे आदेश। करमाळा तालुक्यामधल्या वीटमध्ये आमदार संजय मामा शिंदे समर्थकांकडून जल्लोष। रायगडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधील फायनान्स अधिकाऱ्याला लाच घेताना अटक। ओमकार अंबपकर असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव। विद्यापीठातील अनेक अधिकाऱ्यांची होणार चौकशी। रत्नागिरी जिल्ह्याला आता अतिरिक्त 15,000 किलो सीएनजी मिळणार। सीएनजीचा घरगुती पुरवठा वाढल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागत होती। नागपूरमध्ये कॅन्सर झालेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या, तर मुलीची प्रकृती गंभीर। नाशिकमध्ये दादा भुसेंची उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीची बैठक। 2024-25 साठी 1,269 कोटींचा आराखडा सादर केला जाणार।